हाय नमस्कार. तर आता झट मी एक खेड्यावर बघितला. स्वाती भालेराव खेड्यावर बघितला. कुठं ना कुठं चुकी काढायची ठरवलेली आहेच, कुठं ना कुठं. मग आता गावाला गेल्यावर मग गावाला म्हाताऱ्या माणसाला बघायला जाते ती का तिथं निंद्या करायला जायचं? निंद्या करायला जायचं ना. म्हाताऱ्या माणसाला बघायला माणूस कसं जातं? का निंद्या करायला जायचं? आता हेडव बघा तुम्ही, आजचा हेडव बघा. झट मी आत्ता हेडव बघितला. गोळ्या खाल्ल्या, जेवण केलं, गोळ्या खाल्ल्या. पावसाने भिजून आलती म्हणून गावन घातलाय. कधी घालत नाही जिंदगीत मी, पण घातलाय. कपडेच नव्हती सकाळची बी ओली आणि आता पण ओली अंगावर झाले. थंड वाजायला लागले. हो का, असं होतं मला. काय करावं? कुठं मी काय म्हणते माहिती का, गावाला जायचं ना बघायला माणूस आजाऱ्या माणसाला चालल्यावर का निंद्या करायला जायचं? हां, तिथं काय म्हणण्यात आलं मला? हां, हे आमचं माहेर कसं आहे, आमच्या माहेराकडली कशा आहेत, का आमच्या सासऱ्याकडे नाहीतर नंदा आहे त्या आम्हाला हाकलून देते त्या. आधी कळलं नाही वे? कळलं नाही? आधी काही बंगलाच होता काय घरी? का आम्हाला माहितीच नाही पत्र्याचं शेड होतं का काय होतं? पाहुण्या रावळ्या सुद्धा इज्जत काढायची ठेवली का? हां, बिनकामाचं इज्जत काढत बसायचं. बघायला गेलते ना, मग बघायचंच ना म्हाताऱ्या माणसाला. मग त्याच्यात मध्ये काढायची काय गरज होती हेडेवमध्ये बोलायची? हां, चार माणसाला ऐकवणं, बरं ऐकवणं केलं ना तरी पण मला फरक नाही, पण माणसाला खरं वाटतंय ना. त्या माणसांना खरं वाटतं की बाबा ही एवढं बोलती, हेडेवमध्ये बोलायला लागली. हेडेव कशासाठी बनवायचा आपण? म्हाताऱ्या माणसाला दाखवावं, त्यांच्यासोबत गप्पा मारावं का? आमचं माहेर कसं हाय, ताजमहेरच हाय, ही खोल्यान चांगलं आहे. मग चांगलं आहे तर मग आधीच कळलं नव्हतं वे? आणि आमच्या सासरकडलं बघितलं का घर? मग तेव्हापासूनच असं होतं का लग्न झाल्यावर काय मी तर बंगला होता काय? आणि परत लग्न झाल्यावर हाकलून दिलं ना बंगल्यात ना. बरोबर आहे. आणि आमच्या नंदा आहे त्या हाताला धरून बाहेर काढते त्या. कधी हाताला धरून बाहेर काढलं? हां, जरा जनाची नाही मनाची तर लाज ठेवा की माणसानं. काय बोलावं काय नाही, कुठं बोलावं, कुठं बोललं पाहिजे. हां, तुम्ही मला मारायचंच केलंय का? मारायचंच केलंय ना. आत्ता मी हेडव बघितलं झेट, तर त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलंय. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन बघा. काय गरज आहे का माझं नाव घ्यायची? का तर मी इथं राहते म्हणून. आई बापाच्या इथं उगाचच बोलायचं, तोंडाला येईल ती बोलायचं. अरे तुम्हाला काय जा म्हणलं का? तुम्ही गेला कष्ट करायला. हां, आम्ही पण कष्ट करते की मी पण. का तुम्ही मला देताय बी तुमच्या बेमट्यावरलं? तेव्हा तुम्हाला पाहुण्या रावळ्या सुद्धा बोलायचं कळलं ना, काय बोलावं काय नाही. हां, आता त्या कपाटाचं झालं, दिवाणाचं झालं, आता काय राहिलं? आता घराचं चाललं वय, आता नंदाचं चाललं वय. नंद एवढी जाच करणारी आहे वे? हां, जनाची नाही जरा मनाची तरी ठेवा बायांनो. बायांनो, टेन्शन यायचं करायला लागला हो तुम्ही. 4 दिवस झालं हेडेव खोललेला पण लईच नावाची चुरू 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 चुरू. अरे पुरावे सहित बोला ना, पुरावे सहित बोल बाई. तुला मी कधी घराबाहेर काढलं, कशा पाय काढलं, काय कारण होतं, काय झालतं? हां, मी माझ्या नावावर ही जागा केली तर मला तोडून ठेवतेली, कुठंतरी टाकतेली. हां, राहती म्हणून तर बरं आहे. हो का, मी काय म्हणते माहिती का, कोणी पण एवढंच ही वाटते ना, मी इथं राहते, आईबापाला सांभाळायचं. जसं मी सांभाळलं तसं आईबापाला सांभाळायचं. मी इथं दिसणार नाही.
ज्या वेळेस मला असं समजेल की तुम्ही माझ्या आईबापाला सांभाळताय, व्यवस्थित बघताय, त्यावेळेस मी माझी 2 लेकरं घेऊन कुठं बी जाते. मी काळं तोंड करते, मी कधीच तुम्हाला तोंड दाखवत नाही. पण तोपर्यंत ना बोलायचं नाही. जे करत नाही ना ते बोलायचं नाही. जे आपण त्या गोष्टी देत नाही ना तर बोलायचा पण तुम्हाला अधिकार दिलेला नाही. हे त्यांची आणि काय जमीन जुमला का आम्ही काय खोटं बोलून केलं तर काय लग्न? आम्हाला आधीच आम्ही सांगितलं होतं आम्हाला जमीन नाही, जुमला नाही, काय नाही. आमचं घर असलंय. घरची 4 माणसं तुमच्या इकडली बघाय आल्यावर याच घरात बसवलं होतं, बंगल्यात नव्हतं नेलं. त्यामुळं आम्ही दाखवलं एक केलं एक असं नाही का? हाय तसं काय नाही ना. मग तेच बोलायचं. आपण गेलोय कशासाठी? म्हाताऱ्या माणसाला बघायला गेलोय तर तेच काम करायचं. सासर काय? सासर फेमस झालंय. सासर फेमस झालंय म्हणजे तुम्ही फेमस झालाय या गावात येऊन. कसं आहे माहिती आहे का? आमचं नाही शान, तुम्हाला बोलून उपयोग नाही. आमचं शान नाही, त्यामुळं बाई तुला बोलून उपयोग नाही. आणि तुला काय बोलायचं ना ते बोल, बिंदास बोल. पण मी पण सोडणार नाही तुला, अशी तशी सोडणार नाही. कारण जेवढा अधिकार माझा सुद्धा आहे आणि मी एक जागा ना नावावर केलेली नाही. एवढं लक्षात ठेव आणि ये आणि तुला दाखवते कुणाच्या नावावर जागा आहे. पण मला डिप्रेशनमध्ये घालवायचा प्रयत्न करू नको बाई, कारण मला लय टेन्शन आहे. एकतर मी दवाखान्यात ना आली, अजून काय मला टेन्शन देऊ नको, कळलं का? जमीन जुमला आपसारा नाही वे, त्यामुळं हिरोनीच आम्ही बायको केलती. खोटं बोलूनच केलं ना. बोलण्याचं नाही तर बोलायला. आता जसा तुम्हाला राग येतो ना तसा मला पण राग येतोय. जसं तुम्ही हेड्यामध्ये बोलता ना तसंच मी पण बोलणार. तुम्ही जे काढचाल ते मी पण काढणार आहे. कारण जे माझ्यासमोर झालेलं आहे ते मी बोलते आणि खरंच बोलते आणि तेव्हाच मनाला लागतं तुमच्या, कळलं ना? ह्याचं त्याचं ऐकायचं आणि बोलायचं. असं आधी तर कळलं नाही बोलायचं. आणि तसं मी आता कसं माहिती आहे का, मी कुणाला बोलत नाही. 4 वर्ष किंवा 2 वर्ष झालं मी बोलत नाही कुणाला काढीने. त्यामुळं का नाही माझं नाव कोणी घ्यायचं नाही, नणंदसुद्धा म्हणायचं नाही. तुम्ही माझ्या आईबापाला सांभाळत नाही ना, त्यामुळं तुला बोलायचा अधिकार नाही. तुला असं वाटतं ना तर नणंद इथं राहिली, हाकलून दिलं तर तू ये माझ्या आईबापाला सांभाळ, तेव्हा मी जाते. का माझं काही चुकते भावा बहिणींनो? तुम्ही सांगा. कारण अशा पण कमेंट लय येतात की तू आली कब्जा केलाय घरावर. कब्जा मी केलेला नाही किंवा माझ्या नावावर मी जागा केलेली नाही. त्यामुळं का नाही बोलताना तुम्ही विचार करून बोला. आणि जेवढं तुम्ही बोलचाल का नाही तेवढं मी पण बोलणार आणि ते खरंच बोलते मी, कळलं ना? कब्जा केलाय आणि जमीन जुमला ना आमचं माहेर कसला आहे, किती भारी आहे आणि सासर कसला आहे. आधीच कळलं नव्हतं सासर कसला आहे बाया. आपण कसं लग्न करावा, आपल्या आईबापांनी बघितलं असेल घरदार. मग आपण घरदार बघून आपल्या आईबापाने का बरं असं दिलं असेल, मग हे आईबापाला विचारायचं. हेड्यामध्ये म्हाताऱ्या माणसाला बघायला गेलो तेच काम करायचं का? तिथं काय म्हणतात उकांडा उकरत बसायचं. आणि उकरलं तर मला काय फरक पडत नाही. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जसं बोलचाल मी पण तसंच बोलणार आहे. जैसाला जैसं. तर चला बाय. असल्यांच्या नादी लागून कुठं डोकं खात बसायचं. कसं मला टेन्शन भरपूर आहे, ह्या बायांना टेन्शन नाही. उठायचं सुटायचं ननन 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 काय यांच्या बसती वे डोक्यावर. काय बोलून उपयोग आहे? शहाण्याला बोलतं ग बाई. टेन्शन द्यायचं केलंय यांनी, मला मारायचं केलंय. मला काय झालं ना ह्याची जबाबदारी फक्त ती असेल.